मैदानाच्या आतमध्ये आता वळू आपण तर मॅचला सुरुवात होते. दोन खेळाडू आपण बघतोय आघाडीचे आहेत. तर मिस्टर वसई टीमला पण बघितलं तर मिस्टर वसई टीम डिफेंडिंग चॅम्पियन टीम आहे या स्पर्धेची. मागच्या सीझन मध्ये राहुल गोंड प्लेअर ऑफ द सिरीज LED TV त्याने आपल्या नावावर केली. तो खेळाडू आपण पाहू शकतोय या सीझन मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर भन्नाट कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. परंतु आज आपण पाहू शकतो की फॉर्म कोणाचा पाहायला मिळेल. जसं म्हणतात ना की स्वप्न मोठी ठेवायची असेल तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द पाहावी लागते. गेम ऑन, लेट्स प्ले, लेट्स सी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये होईल काय. बॉलिंग मार्कवर प्रफुल्ल नाईक पाहतोय आपण. नंबर 1 6 बॉलर पाहायला मिळतोय आणि समोर असेल सध्या तरी मिस्टर वसई टीमचा आपण पाहिलं तर नंबर 1 चा खेळाडू म्हणजेच राहुल गोंड. या मैदानावर आपण बघितलं तर मग भरपूर वर्ष आपण पाहिलं क्रिकेट खेळलाय. KBM ट्रॉफी आपण वेळेचं बंधन आहे. आमचे अंपायर देखील म्हणतात की जास्त वेळ घेतला जातोय ओव्हर फेकण्यासाठी. पहिला बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. ओ पहिल्याच बॉलवर बिग ब्लो, मोठी विकेट आपण पाहू शकतो. ज्याच्यासाठी बिल सेटअप केली होती तिथेच मात्र आपण पाहिलं तर मग खेळाडू सापडलाय. मोठी विकेट, मोठी सफलता, मोठी शिकार. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का. राहुल गोंड बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थैंक यू सो व्हेरी मच डीजे. जैसा म्हणतात ना कि मेहनत का फल और समस्या का हल जरूर मिलता है लेकिन ढूंढना चाहिए. आणि बघा ही समस्या बनली असती NCC टीम साठी आणि त्या नक्कीच आपण मला समस्याचा हल होता की एका चांगल्या बॅटरला कुठे बॉल हाताळायचा आहे, कुठे फील्ड सेटअप करायची आहे आणि ॲक्युरेट जिथे सेटअप केला फील्ड आणि तिथेच पाहिलं आपण तर हा कॅच मिळालाय. प्रफुल्ल आपण पाहिला वर्चस्वावर पाहिलं तर दर्शवतंय बॅटरवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वंडावला. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती फटक्यामध्ये. बॅट अँड बॉल मध्ये पण बघितला प्रॉपर टायमिंग नाहीये. अनिकेत चौधरी आपण पाहू शकतोय मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता. या सीझन मध्ये आपण बघितलं तर मग चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 10 मिळते अनिकेतला. टीमची टोटल आपण पाहिले तर 1. सुरेंद्र घाटाल आता या खेळाडूवर या संघाची मोठी जबाबदारी. अक्रॉस गेले आपण पाहिलं, फुल केले बॉलला, बॉल पाहिला पण डी झोन मध्ये प्रस्थान करतोय. धावा मिळतील आपण पाहिलं तर इकडे 2 सांगतोय अंपायर 2 ना. यस, इट्स अ 2 रन्स आणि 2 धावेने टीमची टोटल 3. तीन चेंडू 3 धावा फलकावर प्रत्यक्षात आपण पाहतोय. दुपारचं सत्र उशिराने जोडलेले प्रेक्षकांच्या माहितीसाठी अपडेट देईन. दुसऱ्या राऊंडचा हा दुसरा मुकाबला आणि या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय की दोन्हीचा आपण बघितलं तर मग वसई मधूनच बिलॉंग करणारी टीम म्हणजेच एका बाजूने नायगाव तर त्यांच्या समोर आपण पाहू शकतो मग न्यू स्टार वसई म्हणजेच ईस्ट वेस्ट जवळजवळच आपण पाहू शकतोय हा सामना आहे. चांगला पटका कन्वर्ट केला, उंच गेला बॉल, उंच गेला परंतु झेल आला होता. झेल सुटला जातोय, कॅच आला होता, कॅच सुटला जातोय. इथे पाहिलं तर मग जीवनदान मिळाले परंतु आपण पहिलं निरीक्षण देखील केलं जाईल अगदी नीट बारकाईने की हा कम्प्लिटली झेल होता की मग क्षेत्ररक्षक आला होता तो कदाचित बाउंड्री लाईनला मात्र आपण पहिला टच झाला होता. सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आता मात्र आपण पाहिलं तर मग चित्र साफसूत्र केलं जाईल पाण्यासारखं स्पष्ट. दूध का दूध पाणी का पाणी. पाहूया तिसरा अंपायरच्या थ्रू.
चला अगदी आपण बघितलं तर निरीक्षण केलंय बारकाईने आणि अगदी सुरक्षित आहे, परंतु कॅच सुटलाय हे चित्र पाहायला मिळालंय. इकडे धाव पाहिला आपण तर मग जोडण्याचा प्रयत्न, एक धाव जोडली गेली आहे आणि विश्लेषण करायचं तर मग मंचाच्या दिशेने पाहुण्यांचं होते शुभागमन. 17 मध्ये आपण पाहतोय पाहुणे आम्हाला जोडलेले आहेत आणि या पाहुण्यांचं मनापासून करतोय स्वागत. केबीएम ट्रॉफी 2026 आपण पाहतोय मित्रांनो. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिले तर भरपूर असे पाहुणे आपल्याला लाभले गेले आहेत आणि जसं आमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल, जशी नावं पोहोचतील तसंच नक्कीच आपल्यापर्यंत देखील उल्लेख करेल आणि नक्कीच या पाहुण्यांचं या केबीएम ट्रॉफी 2026 मध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये करते मनापासून स्वागत. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच आहे दुसऱ्या राऊंडचा हा दुसरा मुकाबला. NCC नायगाव आणि बॅटिंग करणारी टीम न्यू स्टार वसईची. म्हणजेच आपण बघितलं तर एकाच बाजूने बिलॉंग करणाऱ्या टीम एकाच क्षेत्रातल्या आपण पाहतो दोन टीम्स लढतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग पाहायला मिळते. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग साठी आमंत्रण दिलं NCC टीमने आणि ते मात्र स्वीकारत असताना 3 ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते हे देखील पाहूया. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर पाहतोय आपण एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा आणि आपण पाहू शकतो की बाद होणारा खेळाडू कोण होता तर एक पॉवर हाऊस शक्तिमान खेळाडू ज्याला म्हटलं जातंय राहुल गोंड. तो पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला होता. त्यामुळेच आपण बघू शकतो की इथे नेमकं काय पहिल्या ओव्हरमध्ये 6 तर आता 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 12 चेंडूमध्ये या 6 मध्ये किती डिपॉझिट केल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल पाहूया. सध्या तर आपण पाहतोय की मंचावर ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रायोजक विजयजी नडगे साहेब आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून म्हणजेच ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाच्या ट्रॉफी, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज कुमारी आपण बघितले तर मग धनश्री विजय नडगे, त्यानंतर कुमार स्वराज विजय नडगे यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर हे प्रायोजक म्हणजे विजयजी नडगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं करतोय स्वागत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिंग मार्ग आपण पाहिलं तर बॉलर पाहायला मिळतोय आपल्याला मिस्टर रुपेश वावरे आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश वावरे मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अतिश प्लीज ॲक्युरेट नाव पोचवा आमच्यापर्यंत आवाज पोचत. अतिश अखेरीस नाव पोचलं गेलं आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की अतिश हडल या गोलंदाजांना आपण बघू शकतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये उंचावून केलेला फटका आपण पाहिला. हवे झेल निर्माण झालाय, पकडला जाईल झेल आणि दुसरा मोठा धक्का न्यू स्टार वसई संघाला. न्यू स्टार वसई संघाचे 2 स्टार मात्र आपण पाहिलं तर मात्र जे असं वाटलं ते चमकतील परंतु नाहीये. सध्या तरी आपण पाहिलं तर त्या स्टारना मात्र आपण पाहिलं बंद केलंय आणि इथे दुसरा मोठा धक्का मैदानाच्या मध्ये. सुरेंद्र घाटाल बॅक टू दी पॅव्हलियन गॉन. विकेटचं पतन, धावफलकावर धावा 6. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये 2 खंदे फलंदाज बाद केलेत. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये आपण काय एफर्टलेस फोल्डिंगचा नजारा त्याने पेश केला होता. शॉट ऑफ दी लेंथ चेंडू आपण पाहिलं तर हाफ वॉली बॅटवर घेतलाय परंतु आपण पाहिलं तर क्षेत्र डिक्लेरेशन झोनचं पाहायला मिळालं. अगदी बॉलला मात्र आपण पाहिलं तर डी झोन मध्ये खेळलं गेलंय आणि धावा मिळतील 2. चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये तो पुरवा हे रिक्वेस्ट करेन मी. धाव फलक आपण बघितलं तर या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 8. 2 गड्याच्या मोबदल्यात
आहेत का बघ, याच्यात आहेत का बघ, दे दे. काय नाही तिकडेच बघ, इथे नाही आहेत. नवीन आहे कुठे पण, हे नवीन दे, नवीन दे. चल आमच्याकडे आता जुने बॉल नाही आहेत, त्यामुळेच नवीन बॉल घ्यावा लागेल. आणि जे जुने बॉल आहेत ते ओले आहेत. इथे जुने सुकायला ठेव. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचवला जातोय. कारण की ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की जुने बॉल 4 आहेत पण 4ही ओळे आहेत, एकही सुका नाही आहे, त्यामुळे ते देत नाही आम्ही. फलकावर 8. बॉलिंग मार्कवर अतिश, चांगली बॉलिंग अतिशची देखील राहिली आहे. प्रज्वल साठी बॉल हवेत उंच उडालाय, झेल निर्माण, झेल पकडला जातोय. क्या बात आहे, न्यू स्टार वसई टीम मागच्या पर्वाची डिफेंडिंग चॅम्पियन टीम आहे, परंतु या पर्वामध्ये थोडीशी आपण पाहिलं डगमगताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये तिसरा मोठा धक्का प्रज्वल जाधवला केलाय बाद आणि परतावला गेला डग आउटच्या दिशेने. फलकावर धावा आहेत 8. खूप खूप धन्यवाद. जे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये 3 मोठे धक्के दिले गेलेत न्यू स्टार वसई टीमला. बघा मागील मॅच मध्ये आपण पाहिलं षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर पारितोषिक होतं नितेश ची धानवा यांच्या माध्यमातून, आणि ती हॅट्रिक्स पूर्ण केली होती. डेफिनेटली आपण बघितलं तर रुपेश या खेळाडूने, आणि त्यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील जाहीर झालं होतं, आणि ती माहिती त्याने आमच्यापर्यंत फोन लाईनच्या माध्यमातून पोहोचवली होती, आणि कदाचित ते आता कॅश प्राईज पोहोचलेलं आहे आणि ते देखील दिलं जाईल रुपेश या खेळाडूला. चांगली खेळी आपण पाहू शकतो तर त्यांनी मागील मॅच मध्ये केली होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या अतिशची बॉलिंग आपण पाहिले तर लय पकडताना पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर्स आलेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर रवींद्र चौधरी आपण पाहिले तर मग हा क्रम आपण पाहिला तर 5वा आहे त्यांचा बॅटिंगचा. 5व्या क्रमावर येऊन कशी खेळी करतील. चांगला फटका तर मात्र शक्तिशाळी खेळला गेलाय. फिल्डर तिकडे पाहू शकतो आपण फील्ड करतायत. योग्य त्या क्षणाला आपण पाहिलं योग्य ती कामगिरी होताना पाहायला मिळते. NCC नायगाव टीम आपण पाहिले तर मग या टीमने ज्याप्रमाणे इथे कमबॅक केलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये, आज नितेश या टीममध्ये आपण पाहिलं तर मग नाही आहेत, परंतु आज आपण बघू शकतो की मग VTSCA ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या थ्रू मात्र ते डेफिनेटली जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाचा हा परफॉर्मन्स पाहून खुश झाले असतील सध्या तरी. बॉल हवेतून पुन्हा, ओ सोपा कॅच सुटला जातोय. कॅच सुटला गेलाय. नुकसान नुकसान आणि नुकसान होतंय. होत्याचं नव्हतं, कारण की जिथे पाहू शकतोय आपण एक विकेट मिळायला हवी होती, तिकडे आपण पाहिलं तर काय झालंय, धावा मिळत आहेत, आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय अशा प्रकारच्या चुका ह्या तुम्हाला भरपूर मात्र आपण पाहिलं महागात पडू शकतात. क्रिकेटच्या पटलावर ना एक मुमेंट पुरेसा असतो, आणि तो मुमेंट आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळेल. अनिकेतला आता मात्र आपण पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, झेल कन्वर्ट झाला होता, ड्रॉप झाला, आणि तिकडे आपण पाहिलं तर धावा मिळाल्या 2, आणि 2 धाव्यांमुळे आपण पाहिलं तर काय नेमकी गोष्ट काय होईल आता मी सांगेन तुम्हाला. कारण की बघा धावा मिळाल्या 2, टीमची टोटल 11, आणि आता स्थिती काय आहे तर 11 झालेत. अनिकेत 6 बॉल खेळतील. जर या 6 बॉल मध्ये 2 जरी मोठे फटके लगावले गेले ना तर मग धाव फलक आहे ना जो 11, तो 11 वरून 23 किंवा 25 या दिशेने किंवा 25च्या थोडा पुढे गेला ना तर मग डेफिनेटली न्यू स्टार वसई टीम एक चांगल्या स्थितीमध्ये येईल. आता आपण पाहू शकतो की बॉलिंग मार्कवर येतील कोण. NCC टीमच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर आता पाहतोय आपण. मिस्टर बॉलर नेम रुपेश आहे का? ओके युपेश. सध्या तर आपण बघू शकतोय तर मग रुपेश वावरे
या गोलंदाजी हातामध्ये आपण पाहिलं तर मग आसपास पोवला गेलाय रवींद्र समोर. लेफ्ट करण्याचा प्रयत्न पाहिला आपण काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहू शकतोय जबरदस्त आहे. एनसीसी टीम आज आपण बघितलं काय जबरदस्त आपण पाहिलं तर परफॉर्मन्स दिलाय, कारण की त्यांच्या थ्रू आपण बघितलं फिल्डिंग आणि खास करून बॉलिंग बॅटिंग देखील आपण पाहिलं छान राहिली होती मॅच मध्ये. पहिल्या 12 धावा आहेत फलकावर. फटका हवेत खेळला जातोय. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या आरपार. 7 धावांसाठी येतोय हा मोक्याच्या क्षणी षटकार 6. धन्यवाद डीजे. बघा मी हेच म्हणत होतो, अनिकेतला जीवनदान दिलंय आणि त्या जीवनदानाचा फायदा कदाचित 2 मोठे फटके आणि एक तर आलाय. स्थिती आपण बघितली तर मग संघाची पोहोचली गेली आहे 18. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर बॉल आला नाहीये. क्षेत्ररक्षण आता थोडस साधारण झालंय तिकडे आणि हे साधारण क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मग हा सगळं काही आपण पाहिलं तर मग अग्रेशन पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल नाईक स्वतः बॉलला आपण पाहिलं तर मग फ्री होम डिलिव्हरी मात्र आपण पाहिलं तर मग घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर आपण पाहिलं तर हा अंतिमचा आहे. 2 धावा मिळाल्या त्यामुळे टीमची टोटल 20. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 बॉलचा खेळ शेष आहे. या 3 बॉल मध्ये आणखीन एखादा जर मोठा फटका आला तर मग धाव फलक डेफिनेटली की 30चा पल्ला देखील गाठू शकतो. परंतु न्यू स्टार वसईची टीम आहे, एकाच नाही तर 2 मोठे फटके शोधत असेल, कारण की मोठा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचं नाव आहे आणि त्याला मिळालेलं जीवनदान देखील आहे. खेचलाय बॉल उंच गेलाय पण आता चुकी नाही होणार. पकडलाय जेल. समाप्त. अनिकेतचा खेळ आउट. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू अक्षय गोंड बॅटिंग साठी आलेत. अक्षय गोंड यांची फलंदाजी भरपूर कमी वेळ आहे ते, परंतु आज आली आहे तर किती तर 2 बॉल आहेत आणि 2 बॉल खेळण्यासाठी नक्कीच त्यांना यावं लागतंय, कारण की राहुल, सुरेंद्र, अनिकेत आपण पाहिलं, प्रज्वल हे 4 स्टार आपण पाहिले. तर मग बाद झाल्यानंतर आणखीन काही स्टार्स चमकतील का? फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर बॉल मिस केला जातोय. पंच पण बघितलं तर पाहणी करतात, निरीक्षण करतायत. विश्लेषण करायचं झालं तर येतोय हा निर्धाव. त्या फलकावर धावा आहेत आपण पाहिले त्या म्हणजे स्थिर 20 धावा. शेवटचा आणि अंतिमचा बॉल असेल. पुढील मॅचचा टॉस करणार आहोत पण 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आणि आयगावदी स्पोर्ट्स जांभूलपाडा. अंतिमचा बॉल. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विजय मात्र बॉलला फीड करतायत. आपण पाहू शकतोय बॅकअप केलं गेलं होतं परंतु आपण बघितलं तर 2 धावा मिळाल्या. अखेरीस 2 धाव्यांनी आपण पाहिलं तर टीमचं टोटल वाढलं गेलंय. 22च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय आणि जिंकण्यासाठी आता मात्र आपण बघितलं तर मग टार्गेट सेट झालंय ते म्हणजेच डेफिनेटली 23 धाव्यांचा 23. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं की 23 धावांचा टार्गेट म्हणजे 22-23 चित्र आपण बघितलं तर 2 वेळा डोळ्याच्या समोर आलं होतं. आता आपण पाहिलं की या मॅच मध्ये पुन्हा आपण पाहिलं तर मग 22-23 आपण पाहू शकतोय हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हे टार्गेट आपण बघितलं तर मग 23 असेल आणि कशा प्रकारे पूर्ण होताना पाहायला मिळेल. स्टार टीम कडून अपेक्षा भरपूर होत्या की या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कदाचित एक चांगला खेळ पाहायला मिळेल परंतु तसं झालं नाहीये. हॅलो, वेलकम शिवाजी रेड्डी साहेब, आपले देखील स्वागत करतोय.
चल आपण टॉस करूया. गावदेवी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये केला जाईल टॉस. आणि मंचावर आमचे प्रमुख अतिथी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी नडगे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. छपा आणि काटा पण पाहिला तर केला जाईल. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा टीम साहेब आपण मध्ये या. दिप्तेश दोन कॅप्टन्स पाहतोय आपण. एका बाजूने जांभूलपाडा एका बाजूने चिरमाई कासरवडवली टीमच्या माध्यमातून कॉल काटा असा कॉल येतोय आणि येतोय काटा. साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि मंचावर आदरपूर्वक विराजमान व्हा. थँक्यू सो व्हेरी मच. रोहित कासरवडवली या टीमच्या बाजूने टॉस केला. रोहित टॉस जिंकला, काय निवडशील? आम्ही फिल्डिंग करणार आहात. ही स्पर्धा आपण बघितली तर मग जवळजवळ फेब्रुवारीमध्ये येते, यावेळेला मार्चमध्ये थोडंसं उष्णतेचं प्रमाण आहे. या संघाच्या समोर काय गेम प्लॅनिंग आखणार? तेवढी काय नाही, बघू, ट्रायच करू. आज टीम कॉम्बिनेशन काय? कारण की आज प्लेइंग इलेव्हनमध्ये चर्चा असते. कासरवडवली टीम सांगितली, मग आकाशची चर्चा रंगते. आज आकाश प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत की नाही आहेत? नाही, कारण त्याची दुसरीकडे मॅच चालू आहे ओपनची, त्याच्यामुळे तो तिकडे गेलाय. आज आकाश नाही आहे, त्याचप्रमाणे पण बघितलं मग समोरचा संघ एक चांगला संघ आहे. किती धाव संख्येपर्यंत नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असू शकतोय? 40च्या आतमध्येच आम्ही थांबू. काय वाटते स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि स्पर्धा खेळताना कसा अनुभव येतोय? खूपच छान, एकदम चांगलीच हे केले आयोजित. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळला गेलात, परंतु मागच्या वर्षी आणि या वर्षी नक्कीच काय वेगळं वाटते का तुम्हाला? सेमच आहे, पण थोडं चांगलं वाटतंय या वर्षी या करायला. नक्कीच, कारण की रेड थीम आणि नक्कीच सगळ्यांना आवडले. तुम्हाला शुभेच्छा. दिप्तेश यांच्याकडे वळतोय. दिप्तेश, तुमच्यासाठी होम ग्राउंड असेल आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असू शकतोय. काय वाटतं, किती धाव आल्या पाहिजे तुमच्या माध्यमातून? आम्ही नक्कीच 40+ जाण्याचा प्रयत्न करू. ही फाईट एक बिग फाईट होऊ शकते. हो, नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. मॅच सुरू होते मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच तिथे आपण जाणार. चेसिंगला धावा आहेत 23, 18-23. हे समीकरण सोपं होईल की कठीण होईल सांगता येणार आहे. क्रिकेटचा खेळच तसा आहे, रंग बदलणारा खेळ. पाहूया रंग कोण भरेल आणि रंग कोण बदलेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद मिस्टर जयेश डुकले. मॅचला झाली सुरुवात. पहिल्याच बॉलमध्ये आपण इथून पाहिला तर मग विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. एक धाव इथून मात्र मिळेल. लक्ष आहे ते म्हणजेच आपण इथून पाहिलं तर 23 धावांचं लक्ष. 3 ओव्हर मध्ये ह्या 23 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल, विजय काले आणि त्याला साथ देण्याकरता प्रफुल्ल नाईक. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती वसई एक्सप्रेस मिस्टर अनिकेत चौधरी हा सज्ज झालाय. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये निश्चितच त्याला आपण खेळताना पाहिलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र त्यांनी मिळवली होती, ती म्हणजेच केतन म्हात्रे हा बॅटरची. रोज अनिकेत चौधरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान, गतिवान, निश्चितच हा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. इथून हा मॅच बनवण्याकरता ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथं मात्र कमी धाव संख्येवरती थांबवलं निश्चितच येणाऱ्या 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा हा राहू शकतायत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर अनिकेत चौधरी. हो, ऑन साइडला फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात करणार नाहीये चुकी. आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग बॅटर झालेत पूर्णपणे दुखी. विजय काले आउट. बॅक टू द पवेलियन.
धन्यवाद थँक्यू सो मच. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर अनिकेत चौधरी या गोलंदाजाकडनं. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करत नशिबत असताना मिस्टर अनिकेत चौधरी हा आपल्याला पाहायला मिळतो. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शैलेश. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण यावेळेस झालंय. 2 धावा अगदी जवळून फिरून केल्यात आणि या 2 धाव्यानं धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 3 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धाब्यासाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र इथून करावा लागतो आणि तो खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावगती आपण पाहिले तर कासवशा पद्धतीने हे चालू आहे, परंतु मित्रांनो कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हळुवारपणे कासव देखील शर्यत जिंकू शकतोय. हो वेगवान चेंडूच्या हाताने पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं बॉलला दिशा दिली. एक धावे घेण्या पुढे तरी दुसरा धावेचा प्रयत्न आणि अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दट्टे सर्कलच्या घेऱ्यामधून या 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजे 5 अंकांवरती. पहा आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स हा भरपूर कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा ह्याच्यावर देखील लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 5 आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात गोलंदाज अनिकेतनं. पुढील बॉल हो पुन्हा एकदा ऑन साइडला विलसेप मध्ये हा स्ट्रोक खेळले गेलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पॉम्पलेट झालेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात आणि या 2 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचले गेले 7 अंकांवरती. 18 बॉल मध्ये निश्चितच धावांची आवश्यकता होती ती म्हणजेच आपण पाहिलं तर मग 23, परंतु यावेळेस 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये 8च्या सरासरीनं ह्या 16 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर राहुल गोंड हा मात्र सज्ज झालाय. इथून राहुलला मात्र गुच्छाने विकेट पकडावं लागतील हा मॅच बनवण्याकरता. राहुलकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो चांगली गोलंदाजी करू शकतो. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने आपण पाहिले राहुल गोंड या खेळाडूकडे अनेक चांगले रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत, परंतु सध्या आपण पाहिलं तर मग तो कागदोपत्री रेकॉर्ड जो आपण पाहिला स्ट्रॉंग आहे, परंतु ते विसरून चालून आणि इथे मात्र पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावं लागणार आहे राहुल गोंड या गोलंदाजाला. प्रफुल्ल नाईक आणि शैलेशला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इथून या 2 खेळाडूंना मात्र 12 बॉल मध्ये 16 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच तुम्ही निश्चितच पाहणार आहोत आणखी 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूने चिरमाई स्पोर्ट कासार वडवली तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट जांभूलपाडा. म्हणजेच जांभूलपाडा संघ म्हटला तर सातेवली गावातीलच संघ आहे आणि त्यानंतर चिरमाई स्पोर्ट कासार वडवली हा संघ आपण पाहिला तर मग ठाणे परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश रिपट सध्या आपण पाहिलं तर मग प्लेन मध्ये नाही येत असं मात्र कर्णधाराने दर्शवलंय. राहुल गोंडचा पहिला बॉल हो आखो टप्पा शिलेन, परंतु इथे आपण पाहिलं तर मग पहिलाच बॉल बाउन्सर फेकला गेलाय, परंतु स्क्वेअर लेगचे पंच पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत की हा चेंडू एकदा पुन्हा फेकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 बाउन्स फॉर द ओव्हरची चेतावणी देखील या ठिकाणी दिली गेली आहे गोलंदाज राहुल गोंड याला. राऊंड द विकेटनं षटकातील पुढचा बॉल ओ यावेळेस अगदी आपण पाहिलं तर मग चांगला चेंडू जरूर हाताळलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तर मग तू मै झालीये आणि अशा प्रकारे लेग बायच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि धाव फलक 2 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 10 या अंकांवरती. इथून हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धावा या बनवावा लागतील. 11 बॉल 13 ची गरज. इथून मात्र प्रत्येक धाव थांबवणं खूप अनिवार्य झालंय न्यू स्टार वसई संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर राहुल
परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. राहुल पूर्णपणे अपसेट पाहायला मिळालेत, ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र इथून 10 बॉल 12ची गरज. प्रत्येक बॉल हा तेवढाच महत्वाचा आहे आणि प्रत्येक रन ही तेवढीच महत्वाची आहे न्यू स्टार वसई संघाकरिता. कारण आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावरती पूर्णपणे लक्ष जे आहे ते मात्र डिफेंड करावं लागेल. 10 बॉल मध्ये अजूनही 12 धावा इथून मात्र डिफेंड करायच्या आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालेत मिस्टर राहुल गुंड. ऑन स्ट्राईक वरती प्रफुल नाईक. ओ यावेळेस मोठा फटका ऑन साइडला खेचलाय प्रफुल नाईक न. चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. आलाय हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार 6. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आता मात्र इथून आपण पाहिलं तर मग 9 चेंडू 6ची गरज. पहा अक्षरशः त्या षटकारानं जी हवा सामन्यामध्ये भरली होती ना ती हवा पूर्णपणे निघाली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक इस्टनच्या मागे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुरेंद्र घाटाल. करणार नाहीये चुकी, पकडला शेलाने संपलाय. मिस्टर प्रफुल नाईक ह्या खेळाडूचा खेळ इज आउट. इथे आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. इथून हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. इथून जर हे 2 चेंडू डॉट आले तर मग शेवटच्या षटकामध्ये 6 धावा राहू शकतात. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय परंतु पंच सहमत नाहीयेत. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू येतोय वाईट. अव्वांतरच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. पहा धीम्या गतीने लेन हाताळली होती परंतु अगदी आपण इथे पाहिलं तर चेंडू निघून गेलाय ऑफस्टमच्या हलकासा बाहेर. म्हणजेच हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल राहुल गोंड याला. पुढील बॉल ओ फुलरलेनचा बॉल ऑन साइडला. झाली है मिस्टेक. मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा चौका भी दे दिया. 4 रन. आता तरी देवा मला पावशील का तू तुझ्याला म्हणजे जाऊशील का. धन्यवाद डेझ, थँक्यू सो मच. स्कोर इज लेवल. धाव संख्या समान झाली आहे. तराजूचा काटा आपण पाहिला तर समांतर रेषेमध्ये आपल्याला यावेळेस पाहायला मिळेल. आता मात्र एका धावेची आवश्यकता. इथे आपण पाहिलं तर नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश केलाय एनसीसी स्पोर्ट नायगाव या संघानं. हार्डलक न्यू स्टार वसई